काय सांगा आता. काही काही अधिकचन सफरचंद खात नाही आणि मादिकचंद खातात. याला बुवा काय केले काय काय सांगितलंय. आज मी कुठे उतरलो त्यांना विचारा चहा नाही काफी नाही दूध नाही. सुंदर आपलं जीवन हे शरीर ठेवावं आणि हे शरीराकडून परमार्थ करून घ्या. काय करता बाकीच्या. तुम्हाला याच्या पुढचं सांगतो. आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री झाला. फक्त खाते वाटप राहिले. दिल्लीला यादी घेऊन चाला. विमान कोसळलं खलास झालं. पृथ्वीराज चव्हाण असा भाला फेकायचा. इथे भाला लागला मुंडकं बाजूला आणि धड बाजूला. पृथ्वीराज चव्हाणचं या जगात काही नाही. इंग्लंडची राणी अरे तिचं काही राहिलं नाही. आपलं काय राहणार आहे. काही काहीच्या 3 शेळ्या 2 बरं का कोंबड्या 3 कोंबडे 1.5 एकर रान एवढ्या करता तू देवाशी फारकत घे सोडशील ठीक आहे. काय बोला अरे आपलं काहीच नाही रे या जगात. हा देह सुद्धा आपला नाही आहे. पण या गोष्टी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हिंदी मराठी इंग्रजी भूमिती गणित या पुस्तकात तुम्हाला ही माहिती सापडणार नाही. आपला परमार्थ करत राहावं देवाची नातं जोडत राहावं. काय करता बाकीचं सांगतो. आता सुरुवात झाली. हे देवाला आवडतं आणि जे ज्याला आवडतं ना ते त्याला देव. असं जर म्हटलं तर लहान मुलाला माती आवडते का नाही. ज्या मुलाच्या शरीरामध्ये रक्तामध्ये कॅल्शियम आणि लोहाला आयरन म्हणतात हे डॉक्टर लोक. आयरन किंवा आयर्न तर त्याला माती खाण्याची इच्छा होते. इंजेक्शन दिलं तर माती खात नाही. ही पूर्तता झाली. पण एक ऐका. विकार आवडू नये विचार आवडावा. कुसंग आवडू नये सत्संग आवडावा. सात्विक आहार आवडावा तामस आहार आवडू नये. बरे काही कीर्तनकारांना सांगतो रात्रभर गाडी चालते झोपही नाही हो ह्या प्राण्यांना. सकाळचं काढायचं कीर्तन अमरावतीला. कुठे अमरावतीला राजापेठ आहे अमरावतीमध्ये. पडव गाडी पडव गाडी पडव गाडी. आजपर्यंत 26 ॲक्सिडेंट झालेले आहेत. ज्याचं त्याने पाहावं. आपला परमार्थाला बाधा येत असेल इतके कीर्तनही नको ना. तर दुसरी एक सुरुवात करतो. हे देवाला आवडतं. ह्याची थोर भक्ती आवडते. तिचं स्वरूप आता तो भक्ती व्याख्यास्यामहा. आम्ही आता भक्तीची व्याख्या करतो असं नारद महर्षी म्हणतात. 7वें परमप्रेम रूपाच ती परमप्रेम रूप आहे. भगवंताच्या 8 नायिका या लग्नाच्या पत्न्या होत्या. पण त्यामध्ये 8 बरं का सख्या होत्या. सख्या ललिता विशाखा चित्रा इंदुरेखा चंपकलता भगवंताच्या सख्या या. रंगदेवी तुंगविधा ऐकण्यातही नसेल तुमच्या बरं का. किती झाल्या त्या काही मोजल्या नाही तुम्ही. आणि सुदेवी सखी 8 झाल्या. भगवंताला हे आवडतं. प्रेमळ भक्त आवडतो. मग त्याला प्रेम भेटत नाही का. थोर प्रेमाचा या प्रेममूर्ती होत्या. भगवानही प्रेम देतो. त्याला प्रेमाची भूक लागली असे प्रेमळ भक्ताचा दुष्काळ आहे. एर बहुत जोडी ती किरीटी जयाची भजने भोगासाठी. ज्ञानेश्वरच्या 7व्या अध्यायातली ओवी आहे. आता काय त्याचं स्वरूप. संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम काढायचं आणि ते देवाला द्यायचं. या प्रेमाची त्याला भूक लागलेली आहे. अरे लक्ष्मी त्याची पत्नी आहे. कुबेर त्याचा भांडारी आहे. ज्याचं राहण्याचा लोक वैकुंठ लोक आहे. गरुड सारखं वाहन ज्याच्या जवळ आहे. असे भक्त वेद पाठ करणारे गाथा पाठ करणारे ज्ञानेश्वरी भक्त असे भरपूर आहेत. पण त्याला प्रेमळ भक्ताचा दुष्काळ आहे. मग आता छोटीशी गोष्ट सांगतो. मी अभंगातली चरण सांगितली श्लोक सांगितला. काहीतरी तू चौकड्या मांडल्यात. हे काही कोणाच्या ध्यानात राहणार नाही. पण अशी एखादी कथा महिलांच्याही ध्यानात राहते. लहान जाणत्या लेकराच्या ध्यानात राहते. लोकांच्याही ध्यानात राहते. गुलबर्गा नावाचा जिल्हा कर्नाटकात आहे. आपलं सोलापूर टाकलं की गुलबर्गा हा कर्नाटकातला जिल्हा आहे. निपाणी बेळगाव कारवाड धारवाड म्हैसूर हे कर्नाटकातले जिल्हे सांगितले तुम्हाला. एक भगवत भक्ताला भूक लागली कर्नाटकात.
आणि तो एका सोनाराच्या दुकानात गेला. रोट्याल फुलचू म्हणजे मला पोळी भाकर काहीतरी भाजी भाकर दे. त्याने हाकलून दिलं त्या सोनाराने. रात्रभर दुकानात काम करतो, सोन्याचे कण गोळा करतो, दागिने घडवतो, दागिने रिपेअर करतो आणि तो फुकटचं मागतो, हाकलून दिलं. तो साधू काहीच बोलला नाही, महात्मा निघून गेला. 7-8 घरं सोडलेली एका घरी गेला. यम्मा अण्णा उप्पू, अण्णा उप्पू म्हणजे डाळ भात दे मला. ती महिला इतकी भाविक होती. महाराज आली, बाबा आत्ताच आमचं जेवण झालं, पण आमच्या जेवणातले उरलेले पदार्थ तुम्हाला देणं हे माझ्या आत्म्याला बरं वाटत नाही. आणि नवीन स्वयंपाक करावा तर तुम्हाला आणखी कडक भूक लागून जाईल, त्याला वेळ जाईल. कुठलाच विचार न करता नाकातली नथ काढली त्या माऊलीने आणि त्या साधूच्या हातावर ठेवली. ही कथा काल्पनिक नाही. भारतामध्ये जे 1000-2000 सिनेमा तयार झालेले आहेत तिन्ही भाषांमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या कथा काल्पनिक आहे. फक्त पौराणिक सिनेमा सोडून दिले तर सगळ्या काल्पनिक कथा आहेत त्या. पण ही जी कथा मी सांगितली ही वास्तव कथा, कर्नाटकात वास्तव कथा आहे. नाकातली नथ काढली आणि हातावर ठेवून दिली. ही सोनाराला दुकानात विका आणि त्याच्यासून मिठाई घ्या का फळं घ्या जावा. साधूची समस्या सोडवली. आला त्या पहिल्या दुकानात. तुला आकलून दिलं होतं पुन्हाला. साधू खवडला त्याच्यावर. हे साधू भीत नाही कोणाला. का रे दुकान टाकलं. सोन्याला कानडी भाषेमध्ये बंगार म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये बंगार म्हटलाय. बंगार धंदा टाकलं, गिराईकर रागवतो. काही वाटतं का तुझ्या जेवाला? घे बंगार, पैसे दे. सोन्याचीच नथ होती. तो पाहत होता डाग किती आहे, वजन किती आहे, तिची किंमत किती होईल. ओळखलं त्याने. कोणी दिली नथ? वक्कट यम्मा, एक आई आहे तिने दिली. चालतीचं गर्दा. का बरं इतकी चौकशी करतो? ती नथ त्याच्याच घरची होती. एका हातात साधूचा हात धरला, एका हातात नथ धरून आणला, बसवलं. इकड इकडे असे धंदे करतो. तुझ्या बापाने नथ दिली होती का, आईने दिली होती का, मामाने दिली होती लग्नात, आणि नथ तू त्या साधूला देऊन टाकली. ती इतकी तेजस्वी होती. घरातल्या मधल्या कप्प्यात गेली. त्याच्या सोनारी कामाचा जो काय म्हणतात त्याला, ऍसिड म्हणतात इंग्रजी बोलणारे, मराठीमध्ये त्याला आम्ल म्हणतात, आमच्या खानदेशमध्ये तिजाब म्हणतात. तिजाब. तापवलेलं सोनं त्याच्यात टाकलं की उजळून जातं, मळ निघून जातं. ते तिजाब. अंगावर पडलं तर छिद्र पडतं आपल्या त्वचेला. त्या प्याल्याला पाहत होती ती. एवढं पिऊन घेते आणि मरून जाते. एवढं तिच्या पिऊन घेते मरून जाते. हा पती नको, हे सोनं नको, ना घर नको, ना संसार नको. पण तुमचं लक्ष आहे का माझ्या बोलण्यावर? तो जो साधू उपाशी होता तो भुकाच तसाच बसून ठेवला. रजगुणी छान छछोरीची माणसं, स्वतःच्या सुखाचा विचार करणारे, जगाची पिळवणूक करणारे, दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करत नसतात ही माणसं. त्याला वाटलं घरात काय करते बघावं. ठेव खाली, ठेव ठेव. त्याला वाटलं हिच्या हातात तिजाबाचा प्याला कसा आला. काय करते म्हणे, मला मरू दे सुखाने, आता मी तिच्या पिऊन मरते. नको नको नको, ठेव खाली, ठेव. ठेवलं. काय पाहत होती म्हणे, या चिनी मात्याच्या प्याल्यामध्ये जे तुमचं ऍसिड भरलेलं आहे, तिजाब भरलेलं, त्याचं आणखी एक नथ आहे. तिला असं वाटलं की यांच्या दुकानातली नथ असेल. मग तो म्हणायला लागला, तुझ्या मामाने दिली होती का ही दुसरी नथ? काही नाही, काका नाही, मामा नाही, मावशी नाही. म्हणे कोणीच दिली नाही. तुमच्या दुकानात मोड आली का? नाही. गाण ठेवली का? नाही. रिपेअर करायला आली का? नाही. मग विक्रीमध्ये घेतली का? म्हणे नाही. तो विचार करतो, त्याला मेळ लागत नाही ही नथ कुठून आली. ही बाई विचार करते नथ कुठून आली. तेवढ्यात त्याच्या पूर्वजन्माच्या पुण्याचा उदय झाला. पुण्य फळले बहुता दिवसा. दोन्ही नथा तिथेच टाकल्या.
साधू तिथेच बसला, घरदार सोडून निघून गेला. त्याचं नाव आहे पुरंदरदास सराफ. आणि जसं तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले महाराष्ट्रात मराठीत, तसं त्याने कानडी भाषेमध्ये पद लिहिले. संसारातलं प्रेम काढलं आणि ते देवाला दिलं. संकल्पावी शब्दाचा अर्थ प्रेम घ्यायचा, संसारातलं प्रेम काढायचं. आपण पंढरपूरला आषाढीला जाताना कोकणी लोक भाताच्या लागवडी करतात. भात ते साडीलाच भात म्हणतात. ते शेतातल्या पिकालाही भातच म्हणतात, शिजवला त्यालाही भातच म्हणतात. तर असं टाकतात, पाणी पडतं. पंढरपूरहून परत येत असताना एवढा भात होतो आणि त्याला योग्य ठिकाणी अंतरावर लावला जातो. पहिल्या जागी राहिला तर पीक येणार नाही. तसं आम्ही संसारावर जे प्रेम केलं तो संसार आम्हाला सुख देणार नाही. म्हणून योग्य ठिकाणी भाताची लागवड होते. तसं आपण आपलं प्रेम परमात्म्याच्या ठिकाणी टाकावं आणि आपणच स्वतः भगवंताच्या प्रेमाला पात्र व्हावं. आम्ही सांगून टाकलं प्रेम देवाचे देणे. देव प्रेमाचीच अपेक्षा करतो, प्रेम भक्तालाही देतो. प्रेम देऊन या मागितले चित्त झाली फेटा फिरतो. मग बाबा हा तुमचा कीर्तन आम्हाला पटत नाही. कोकणातली भाषा आहे. कसला कीर्तन सांगितला, सगळा बोर करून टाकला. माझ्यावर भीती नाही. मी पटका बगलमध्ये घेऊन चाललो. लोक पुढे बोलले, कुठं आणला बाबा, तुम्ही जलगाववरून आलो, नसला कीर्तन सांगला. मी सगळं विषयाला धरून सांगलं. मुक्ताबाईचं पुण्यतिथी होती. परवाचा कीर्तनकार आला का नाही, त्याने जाम कीर्तन आणला. अरे कीर्तन का जाम आणायचं आहे का बापा, तुला सांगा. बरं या संसारामध्ये आम्ही देवाला प्रेम देऊन टाकू, मग आमच्या संसारात प्रेम राहणार नाही आणि प्रेमाशिवाय संसार चालत नाही. मग त्या संसारात कसं राहावं, देश आहे. ज्या मुलाचं लग्न होणार आहे त्याला पोटभर अन्न नाही. गरोदर स्त्रीला योग्य आहार जो पाहिजे तो आहार नाही. त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न लोकांचं व्याज भरण्यामध्ये जातं. असे काही देश आहेत. मी स्वतः नेपाळ पाहिला. पशुपतीनाथाचं मंदिर आहे महाराज. 3 फुटाचं शेत असं आपला जसा दादरा राहतो ना, आणि परत असं दगड रचलेले, परत आहे 3 फुटाचं शेत, आणखी असे दगड रचलेले 3 फूट 4-5 फुटाचं शेत, आणि तिथे बगर घेतात. पण त्यांची बगर 80 रुपये किलो आहे. आपलं कोणतंच पीक नाही 80 रुपये किलो. पण तेही आहे त्याच समाधानी. आणि ज्याने समाधान मानलंच नाही महाराज, त्याला ब्रह्मदेव वापुरा पडेल. त्याला एकाच वाक्यामध्ये सांगतो, 25 साखर कारखाने टाकले. त्याच्यातला एक माणूस होता, त्याने साधूला बोलवलं. त्याचा जो मॅनेजर होता ना, त्या मॅनेजरचा गुरु एक साधू होता. एक कारखानदार, त्या एका कारखान्याचा मॅनेजर, त्या मॅनेजरचा गुरु, त्याला बोलवलं. तो गुरु म्हणायला लागला, मला कशाला बोलवतात, अरे मी कुठे जात नाही भाऊ, माझी साधना करू द्या. म्हणे बाबा तुमचे पावलं लागतील, भक्ती प्रेम वाढेल, लोकांमध्ये आचार विचार वाढता वगैरे वगैरे, काहीतरी बोला म्हणे. आता तुम्ही व्याख्यान टाकल्या, त्या मोडी टाकली, कारखाना सुरू झाला, पट्टा सुरू झाला, झालं. त्या महात्म्याने काय सांगितलं, कितवा कारखाना आहे म्हणे हा. म्हणे उदाहरणार्थ हा 8वा कारखाना आहे. 7 कारखान्यांमध्ये समाधान देण्याचं सामर्थ्य राहिलं असतं, तुम्हाला 8वात टाकायची गरज होती का? काही लोक आम्ही देशामध्ये रोजगार निर्माण होण्याकरता करतो. मग देशाचा रोजगार तयार होण्याकरता केलं ठीक आहे, पण तुझ्या परमार्थाकरता तू काय केलं? पण या मोठ्या लोकांना कोण उद्देश द्यायला जात नाही महाराज. हा असे राहतात, दिव्या खालचा अंधार आहे. पुनश्च सांगतो, ज्याने समाधान मानलंच नाही ना, त्याच्या पुढे सृष्टीचं जाऊ द्या, सृष्टीचं कुबेराची संपत्ती अपुरी. कुबेराची संपत्ती अपुरी आहे. कुबेरला वित्तपाल म्हणतात, आहे तसा उल्लेख आहे. आणि एक सांगतो जाता जाताना, ज्ञानदेवा रम्य समाधान आलं का समाधान, सदा नाम घोष करू हरिकथा.
भोगतो न घडे संचेता वाचून आलं का समाधान ठेविल्यानंतर तैशेचे राहावे अजून सांगू देऊ का समाधान झाले समाधान तुमचे जे केले अजून देऊ का समाधान हाच काळ वर्तमान समाधान हे संपत्ती धन मान खान पान आणि सुरक्षित जाण एवढ्या करता ताना तान मला दररोज विषय घेतात लोक माझा पोपटवा गाडी का घेत नाही 3 दिवसापूर्वी मी 750 किलोमीटर प्रवास करून आलो मध्य प्रदेशच्या आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सरहद्दीवरून आणि सातारा जिल्ह्यात गेलो गाडी का घेत नाही म्हटलं मला एक गाडी नाही भरपूर गाडी आहेत कितीची घेऊ गाडी त्या 7-8 लाखाची 7-8 लाखाची गाडी काय करू मी 10-11 लाखाची मला नाही आवडत ती अशी हलकट गाडी मग या 15 पर्यंत म्हटलं नाही माझी गाडी 55 लाखाची आहे कुठे डेपोत जमा केली आपल्याला नामरण घालायची गरज नाही दिसले जितका संसाराचा पसारा तितका आयुष्याचा घसारा माझ्याच गावातला एक माणूस मोठा 80-90 एकर केळी लावणारा तो मला विचारतो पोपटवा म्हणजे मी म्हणे हे पंढरपूर आपल्याच भारतात आहे का हो बापरे म्हटलं का त्याला किती माहिती नाही त्याचा नातू होता 17-18 वर्षाचा मोबाईल काय म्हटलं मोबाईल बंद कर म्हणजे का बरं हे पंढरपूर दाखवतं का त्याच्यात काढ म्हटलं धुळे सोलापूर रोड का आठ त्याच्यातून पंढरपूर फाटा दाखव म्हटलं हे कुठे आहे तुझ्या आजोबाला तेव्हा त्याने दाखव काही लोक संसाराच्या पसाऱ्यात अटकलेले तसाही एक अभंग आहे हा आता बाकीचं काही सांगत नाही चित्ती असू द्यावे समाधान हे जे आहे हे जगात नाहीये लहान मुलाला त्याच्या मावशीने कानातल्या बाड्या आणल्या सोन्याच्या त्या लेकराला आनंद आहे का त्याच्या आईला आहे मग पुढे बियाणं खत आणण्याकरता त्या बाड्या मोडून टाकल्या त्याच्या बापानं त्या मुलाला सुखही नाही दुःखही नाही त्याच्या आईला दुःख झालं जिला सुख झालं तिला दुःख झालं लेकराला सुखही नाही आणि दुःख साधूंचं चरित्र अलौकिक आहे महाराज ठेविले आनंदे तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान मानत राहावं आणखी एक चरण आहे आता काही सगळे सांगितलं पाहिजे असं काही नाही तुका म्हणे मना झाले समाधान देखील चरण वैष्णवांचे चित्ती असू द्यावे समाधान वाहिले आता पुढचं बोलेलच मी थोड्या वेळाने समाधान ज्याचं झालं नाही तो तानातान करत राहतो आणि असंतुष्ट माणूस किंवा असंतुष्ट स्त्री घरातल्या कोणावर दोषारोप करतात कोणावर दोषारोप करत राहतात 4-5 दिवसापूर्वी एक मुसलमान गाडीत चढला एसटी मध्ये चला कोण आहे नवीन चढलेले कोण तिकीट घ्या दिलं त्या माणसाने तिकीट कंडक्टर म्हणे तुमचं वय बसत नाही तिकीट निघालं आधा निकालना पडेगा मी घेत नाही म्हणे तिकीट आधाईला घेत नाही म्हणे मी माझं कार्ड चालतं म्हणे त्यांच्यात उज्जत झाली उतरून घ्या उतरणार नाही म्हणे असं का व्हावं पण 5-50 रुपया करता त्या कंडक्टरला वेठील धरलं त्याने झालं त्या कंडक्टरने काय केलं माझ्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणे समजत नाही का तुला एक तर उतरून गेले तर मग अर्ध तिकीट घे त्याने पैसे न देता अर्ध तिकीट काढलं आणि त्याच्या हातात ठेवून दिलं त्या माणसाच्या आणि माझ्या हातात त्याचं ते कार्ड दिलं आधार कार्ड म्हणे बुवा त्याला माहिती मी बुवा आहे असं पण आमच्याकडे कोणालाही बुवाच म्हणतात या माणसाचं वय किती निघतं ते काढा म्हटलं 67 आहे मी काढलं वय तो निघून गेला कंडक्टर पुढे गेला तो मला म्हणतो तुमसे क्या लेन देन है मेरा क्या तुम्हारे साथ दुश्मनी है क्यों साईज बताया मेरी उम्र क्या है तो क्या लेन देन है त्याने माणूस की दाखवली मला हे काढा म्हणे झालं का वय स्वतः असंतुष्ट माणसं जगाला त्रास देत राहतात असं आहे का आपल्याकडे म्हण गरिबी आली तर लाजू नको श्रीमंती आली तर माजू नको सत्ता आली तर गाजवू नको आणि कीर्तनकार बाबा झाला तर कीर्तन लांबवू नको
आणि मग समाधान नाही मानलं तर उद्विग्न करणारे काही माणसं आहेत आणि उद्विग्नपणाने शेवट भोग संचिताचा टळत नाही. भोगण्याचे फळ संचिताचं फळ भोग. बरं मी आकडा काय सांगतो रे, 10चा आकडा भरतो का? अन्न, मान, धन, हानी, लाभ, मृत्यू, यश, अपयश, सुख आणि दुःख. किती झाले? प्रारब्धाने नाही. तू मान का नको मान? कस काय? ऐक कस काय. पाण्यातली वाळू काढून घेऊन गेले नदीतली आणि पहिला पूर आला नदीला गुडघ्याबरोबर पाणी. गावातली मोकार पोरं उड्या मारायला लागले, 2 पोरं बुडाले. कसे बुडाले? पाणी तर गुडघ्याबरोबरच आहे, पण जिथून वाळू काढलेली होती तिथे पाणी 5-6 फूट होतं त्या खड्ड्यात. पाण्यातला खड्डा दिसत नाही पण काम करतो. चिखलातला काटा दिसत नाही पण पायात शिरतो. मासोळीला गडाला लावलेला गांडूळ दिसतो पण गड दिसत नाही, तो आपलं काम करतो. तसं अदृष्ट म्हणजे नाही, दृष्ट म्हणजे दिसणे. अदृष्ट दिसत नाही पण आपलं काम करतो. परियसे गव्हारा सागर, परियसे गव्हारा सागर, कर्म निर्वंश झाले सगर, कर्म निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदेले शारंगधर, झाला पुरंदर सहस्र नयन. असं ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला भोगावं लागतं. एकच करावं. मग आम्हाला जर प्रारब्धाचा तास झाला, तुका म्हणे घालू तयावरी भार, देवावर भार घालावा. देवावरी भार आयाचीच वृत्ती. दुसरं सांगतो, तुका म्हणे भार घातलिया वरी, बघतो ना गड्याचं 4था चरण, घालून या भार राहिलो निरविले संती, आलिया भोगासी असावे सादर. बरं, घालू देवावरी भार देव सुखाचा संसार. आपल्याकडे म्हणाय का ती, देवतारी त्याला कोण मारी. बरोबर आहे. देवतारी त्याला कोण मारी, देव मारी त्याला कोण तारी, जो इंद्रिय पिऊन मरी त्याला सरकार काय करी. पांडवांनी देवावर भार घातला. द्वारकेचा राणा आपण देवावर भार घालावा. सुंदर निष्कलंक जीवन जगावं. शाकाहाराचं भक्षण, बरोबर आहे, शाकाहाराचं भक्षण, चारित्र्याचं रक्षण आणि बरं का सात्विक आहार घ्यावा. शाकाहाराचं भक्षण, चारित्र्याचं रक्षण आणि अध्यात्माचं शिक्षण. खवा, मावा, रवा, पोहा पचेल तेवढा खावा. जास्त खावाचं नाही बोलतो. खवा, मावा, रवा, गोवा नाही. गोवा कोण बोललं? खवा, मावा, रवा, पोहा पचेल तेवढा खावा, पण कावा, दावा, येवा यापासून दूर राहावा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मगच घरी जा. आपण सुंदर नियोजन केलेलं आहे. मी सांगितलं सुरुवातीला, आळंदीच्या शिस्तीचा परमार्थ आपल्याकडे आहे. दानशूर मंडळी आळंदीला माधुकरी वाढणारी मंडळी आहे. आळंदीच्या विद्यार्थ्याचं अर्धपुण्य तुम्हाला मिळतं. आमच्या टाळकरी मंडळींनी कीर्तन वेळेवर सुरू केलं. आपल्याला वेळेवरच सुरू करायचं आहे. गड्यात माळा, कपाळी टिळा आणि हृदय जिव्हाळा अशी तयारी करायची. आपण जेवढी झाली तेवढी गायीची सेवा करा. मी सुद्धा आज गायीचं दर्शन घेऊन प्रवासाला लागलेलो आहे. काल सुद्धा, परवा सुद्धा. मी जेव्हा शेती करत होतो त्यावेळेला 2.5 ते 3 लाखांचं नुसतं गायींकरता गोठा बांधला. गायीवर प्रेम आहे. कोणी म्हणत असेल, काही म्हणतो काय त्याच्या म्हणण्यावर जग चाललंय का? तो का काही जगाचा सूत्रधार आहे का? नास्तिक माणसातून आपलं काही जाणणार नाही. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं आळंदीला राहावं, भक्ती पाहिजे त्याने पंढरीत जावं, शांती पाहिजे त्याने पैठणाला राहावं, गुरुनिष्ठा पाहिजे त्याने पिंपळनेरला जावं, वैराग्य पाहिजे त्याने देहूला राहावं, निवृत्त व्हायचं असेल त्याने त्र्यंबकला जावं आणि मुक्त व्हायचं असेल त्याने मुक्ताबाईकडे जावं आणि संसार दुःख पाहिजे त्याने मरकडमध्येच राहावं. ज्ञानेश्वर
राम